उपळवटे तालुका माढा येथे वादळी वारा व अवकाळी पावसाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान। माढा तालुक्यातील उपळवटे येथे वादळी वारा व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। या नुकसानीमध्ये गावातील जावेद मुलानी या शेतकऱ्याचे पत्र्याचे शेड वाऱ्याने उडल्यामुळे या शेडखाली शेळी, कोंबड्या तसेच मोटारसायकल लावली होती। हे शेड पडले त्यावेळेस यातील काही कोंबड्या मेल्या आहेत, तर यावेळी जनावरे बाहेर काढण्यात आल्यामुळे जनावरे वाचले आहेत। तर याच शेडखाली मोटारसायकल लावली होती, त्यामुळे मोटारसायकलचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली असल्यामुळे जावेद मुलानी यांना मोठा आर्थिक फटका बसलेला आहे। आपण सध्या जावेद मुलानी यांच्या वस्तीवर आलेलो आहे। अवकाळी पावसाने झालेलं नुकसान हे या दृश्यामध्ये आपण सर्वजण पाहत आहोत। तर आपण त्यांची काय प्रतिक्रिया आणखी जाणून घेऊया। समीर शेठ, वारकावर आलतं तेव्हा काय परिस्थिती होती इथली? वारं कावदान आलेलं होतं, मग शेड वाऱ्यानं उसपटून बॅगीवर शेरड खाली सापडली, कोंबड्या असं बॅगी फुटल्या, परत मोटरसायकल एक। हा, मोटरसायकली आपण पडलेल्या छायाचित्रात बघितल्या, त्या मोटरसायकलीचं नुकसान झालेलं आहे। आणि 70 फुटाची लांब भीत असताना ती भीत पूर्ण पडलेली आहे। जे नुकसान झालेलं आहे ते साधारण किती ह्याचं नुकसान झालेलं आहे तुमच्या म्हणणं काय? 6 ते 7 लाखाचं शेड। तुमची काय मागणी आहे? आता शासनाने भरपाई हे द्यावी, एवढीच मागणी, नुकसानाची भरपाई द्यावी। अवकाळी पावसामुळे उपळवटे गावातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान ते पाहणी करण्यासाठी आपण येथे आलेलो आहेत। जावेद मुलानी यांच्या रानामध्ये आलेलो आहे। त्यांच्या येथे झालेला प्रकार आपण अवकाळी पावसामुळे झालेला प्रकार बघू शकतो। तर या शेतकऱ्याचं भयंकर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तरी आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय त्या जाणून घेऊया। आपलं नाव काय? जावेद पैगंबर मुलानी। वारा पाऊस आलेला होता, वारा कावदान आलेलं होतं। मग त्यात शेड उचलून हे झालेलं आहे, शेड उडलेला आहे। अधिक गाड्या ही ह्याच्यात 4-4.5 लाखाच्या आसपास नुकसान झालेलं आहे। सगळं नुकसान तुमचं किती ह्याच्यापर्यंत झालेलं आहे? 4-4.5 लाखाच्या। काय म्हणता मावशीकडे येतोय आपण। शेरड, कोंबड्या जागेलाच खलास झाल्या, मोटरसायकली बुकना झाल्या, सायकली शाळेच्या लेकरांच्या बुकना झाल्या। आणि गाडीचं आपण बघू शकतोय, मोटरसायकलचं दृश्य आपण बघू शकतोय। पूर्ण मोटरसायकल चक्काचूर झालेली आहे आणि मुलांच्या शाळेच्या सायकली पण या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या आहेत। आणि तुमची काय मागणी आहे आता? आता पंचनामा हे झाला पाहिजे, काय पंचनामा हे